मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा. आगामी निवडणुका विधिमंडळ कामकाजासंदर्भात मार्गदर्शनाची शक्यता. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. फडणवीस शिंदेंच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीमध्ये. दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले, सूत्रांची माहिती. राज ठाकरे आज ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहणार. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरील मनसेच्या आंदोलनाप्रकरणी सुनावणी. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही. सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये सबमिशन करेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जोमानं लढायच्यात. धनशक्तीला श्रमशक्तीतून उत्तर देऊ. महायुतीमधील पक्षासोबत युती नको. उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश. अमित शहा आणि फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीश हक्कभंग नोटिशीवरून घेरलं तर कोण होतास तू, काय झालास तू. शहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं. महापौरपद मिळालं तर कॉलर टाईट होईल म्हणणाऱ्यांना आवरा. लोढांच्या वक्तव्यावर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. मुंबई भाजपच्या नेत्यांवर सोमय्यांनी नाराजी असल्याची चर्चा. निधीवरून भाजपा आमदारांचे अजित पवारांवर आरोप. अजितदादा फाईलवर सहीच करत नाही, चरणसिंह ठाकूर यांची नाराजी. तर अर्थ विभाग ओबीसी विरोधी आहे का? योजनेसाठी अडथळे येत असल्याची परिणय फुकेंची तक्रार. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलामध्ये 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार. काही बिबट्या आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव. वनमंत्री गणेश नाईकांची माहिती. दिशा सालियन प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये आज सुनावणी. याचिकाकर्ते सतीश सालियन यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली? स्टेटमेंटची कॉपी त्यांना अद्याप का दिली नाही? हायकोर्टाचा सवाल.